यापुढे पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। विधानसभा निवडणुका, राज्यातील विविध प्रश्न, मराठा आरक्षण, कायदा सुव्यवस्था प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर आलेत। आजपासून सलग 3 दिवस शिवसेनेच्या सर्व आमदारांची वर्षा बंगल्यावरती बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मुद्द्यांवरही चर्चा होणार असून एनडीए एकजुटीने विरोधकांचा सामना करणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपमध्ये हालचालींना मोठा वेग आलाय। भाजपच्या कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत प्रदेश कार्यालयामध्ये बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे राज्यातील प्रमुख 30 नेते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चिंतन करतील। तर पुणे येथील भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक देखील 21 जुलै रोजी पार पडेल। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीतील पडझड रोखण्यासाठी अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली आहे। पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये नव्या शहराध्यक्षपदाची आणि शहराध्यक्षाची निवड केली जाणार आहे। तसंच पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विधान परिषद, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे। पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना भवनामध्ये बैठक बोलावण्यात आली आहे। पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा, मावळ आणि बारामती लोकसभेतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडेल। विशाळगडावरील घटनेच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज कोल्हापूरच्या आयजींना भेटणार आहेत। या भेटीमध्ये गडावरील परिस्थिती आणि कारवाईचा आढावा आयजींकडून ठाकरेंच्या सेनेचे नेते घेणार आहेत। तर दुसरीकडे इंडिया आघाडीनं आज शिवशाहू सद्भावना रॅलीचं आयोजन केलंय। ही रॅली सायंकाळी 4 वाजता शाहू समाधी स्थळाहून निघणार असून शिवाजी चौकामध्ये तिचा समारोप होईल। वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये दिवसागणिक वाढ होतीये। पूजा खेडकरांच्या वडिलांची पुणे लाचलुचपत विभाग म्हणजेच एसीबी चौकशी करणार आहे। दिलीप खेडकर कुटुंबियांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा अहवाल एसीबी कार्यालयाकडे देण्यात आलाय। या संदर्भात आता या दिलीप खेडकरांची चौकशी केली जाईल। पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावरती मानसिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार केली होती। या प्रकरणी पुणे पोलिसांनी अधिकारी पूजा खेडकर यांना आज पोलिसात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितले। मात्र पूजा खेडकरांना पोलिसांनी नोटीस बजावूनही त्या अद्याप वाशिमच्या शासकीय विश्रामगृहातच आहेत। जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याचं पुनर्नियोजन करण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये जरांगेंनी बैठक बोलावली आहे। यावेळेस मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक येण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या धनगर आंदोलनाला जरांगे पाटलांनी पाठिंबा दिलाय। यावेळेस त्यांनी मी तुमच्या सोबत आहे, त्यामुळे काळजी करू नका असं आश्वासन धनगर आंदोलकांना दिलंय। राज्यातील कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तिथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून संपूर्ण विदर्भात आजही पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर तसंच राजगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। वसई विरारमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरी मुंबईची लाईफलाईन लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची तुफान गर्दी आज पाहायला मिळते। नालासोपारा स्टेशनवर पोलिसांची मोठी गर्दी झाल्यानं सकाळच्या वेळेस मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना आपला जीव मुठीत घेऊन विरुद्ध दिशेने रेल्वेमध्ये प्रवास करावा लागतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। 20 जुलैपर्यंत रत्नागिरीला हाय अलर्ट देण्यात आल्यानं पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। नवी मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार पाहायला मिळते। पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। रायगडमध्ये रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। पेण, पनवेलमध्ये जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे।
विदर्भाचा नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी सुरू आहे। शेकडो फूट दरीच्या काठावर असलेल्या एका दगडावर बसून काही पर्यटक सेल्फी काढत असल्याचं समोर आलं आहे। नाशकात हुल्लडबाजांचा हैदोस सुरूच असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नाशकातील वॉटरफॉलवर 2 गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मात्र अद्यापही या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं अनेक आजारांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मागील 17 दिवसांमध्ये 27 जणांचे डेंग्यूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन करत आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा येत्या 2 दिवस 4 तास बंद असणार आहे अशी माहिती आता समोर येते। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदर या पुलाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। या पुलावर लोखंडी गर्डर बसवण्याकरिता महामार्ग गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी 12 ते 4 असा एकूण 4 तास बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। दापोली शहरातील रस्ते आणि खड्डेमय बनल्यामुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। मात्र तरीही शासन लक्ष देत नसल्यानं प्रवासी नागरिक हे संतप्त झाले आहेत। नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल जो आहे तो प्रशासनाला नागरिक विचारतायत। तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणाऱ्यांची आजपासून नोंद करण्यात येणार आहे। सुरक्षेच्या कारणानं पोलिसांनी सूचना केल्यानंतर मंदिर संस्थानानं अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे गाभाऱ्यात होणाऱ्या मनमानी प्रवेश आणि दर्शन व्यवस्थेला सुद्धा आळा बसणार आहे। या संदर्भातील लेखी आदेश तहसीलदारांनी दिलेले आहेत।